हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींना मिश्रे घातले बर का मॅम आपली कांदवणी तोंड घ्यायचंय हो काही चेन घेतले गळ्यात घालायला माया मन हवे नाही म्हणते बाया 10,000ची हाया हो काही चिंगते शकुशीने दिली पाहिजे का नाही आपे शकुशीने दिला पाहिजे का नाही मला तुला काय गाव खाऊन काय म्हणतात सगळं दिलं तरी कमीच पडेल एका जागेवर बसून ग तुझं तोंड आणि काय तुझं ती नाक पिया आपा ती चहा गरम करून आण 4 बिस्किट आणि बसू दे चांगला चुंगळा खायला पाहिजे कमावती स्वतः स्वतः कमावती स्वतः चांगलं खाईन वांगाळ खाईन माझी जीवाव खातीन मग आम्हाला काय काय होय ग मग खाली बापावानी तुला ये आपल्याकडे शिवान्याची कशी करते हे का अयो माझ्यासाठी चॉकलेट आणली ना असं कर की पहिला लय नवरा द्यायला वाटत पण आता काय दिवाळी येण्या घालायचं चापीनं आणायचं आणि चॉकलेट आणायचं असं बिस्किटाचं 2 पुढं तर नियमाने होतं रोज आता काय सुद्धा आले खाऊ का मग चॉकलेट आणली पहिल्यांदा तुला चॉकलेटी हो तुझा बाप लय जीवाला लावतो लहान लेकरावानी आता तू मोठी आता पैसा कमी पडायला लागलाय ग मला चांगलं होतं ना हा डबा डबा तासाने फोन नका करू डबा न्यायचो म्हणून नाही तुमचा भरोसा नाही म्हणून म्हणलं गेलं दाजे कामाला गेलं गेले पप्पा मम्मीला चॉकलेट देऊन येत बा कशी खाते आमचा तर विचार केला का अरे माझ्या नवऱ्याने मला पिरमाने आणलं होतं चॉकलेट दे ना आणि आम्हाला तू पिरिमाने दिला असता अर्ध मन काय आमच्या नरड्याच्या खाली उतरलं नसतं का नवऱ्याने आणलेली वस्तू नवऱ्या बायकोनच घ्यायची असते ती वाटायची नसते होय प्रेम वाटल्या जाते आता का बाया म्हणून नाही तर काय प्रेम आहे सापा मुंगसासारखं सापा मुंगसाचं कसं प्रेम असतं तसं प्रेम आहे तसंच पाहिजे लढाई झगडा तुझ्या बापाने शिकवलंय मला लढाई कराय लय सहन केलाय अत्याचार तुझ्या बापाचा मी घेण देण्याचा हर गोष्टीला टॉर्चर करत होता तुझा बाप मला हर गोष्टीला चॉकलेट बिस्किट आणून पदरावर झोपायचा कामाला म्हणून हा एवढा टॉर्चर सहन केलाय मी आणि तुझ्या बापाचा परपंच करून धावला जाऊन दे मग आता विसरून जा गेले ते दिवस राहिला ते आठवण होय आपे नाही इसरत मी ते ऐकून आमचं उगा युट्यूबच्या नादात तरी इसर पडला नाही तर बाय शनो शनी ते हिवत होत डोक्यात आलं ना कच्चा खाऊ का भाजून खाऊ व्हायचं माझ्या जीवाला
आपे माणसं म्हणतात मायापाशी बसू नको मला रोग लागलाय ओके याचा माझा पाय नीट झाला भाऊ बहिणीनं बघा हो का आता तो गोरा झालाय तो तसा नाही राहिला. झाला का नाही पाहिला सारखा पाय दवाखाना केला भाऊ बहिणीनं मी बिस्किट असतं का लागलं भेळ खाल्ल्यावर ती ना चॉकलेट खाल्ली का त्याचा स्वाद राहिला असेल. बिळी वाणी लागतंय बिळीचा बसला भेळ कोणी आणली ग बाई बेल आहे ना वाटतं घरात. कुठे कंपनी कुठं गलती झाली का बिस्किट नाही बेल टाकली असेल. कशी खाते बा की विचारते का तरी चहा बिस्किट खा की काय ज्याच्या त्याच्या पोटाची ज्याला त्याला काळजी असते नाही खा म्हणलं तरी खाणारच आहे दिदी परत नवऱ्याची सुद्धा हिंमत नाही झाली यातनं 4 बिस्किट काढून खायची कळलं कळलं तुझ्या शाळा 4 शब्द ऐकून जेव्हा लागले ते ही 1 किलोमीटरचा कॅमेरा खेचतो माझा 10 किलोमीटरचा खिचतो 1 किलोमीटरचा ती देवी दिसा नाही हे मी आता झूम करून बघते पण देवा दिसा नाही ते म्हणजे माझ्या ह्याच्यावर दाखवू का तुला बाहेर आईची काय करते ते दिसतंय तो तुला माझ्या ह्याच्यावर दाखवू का डोंगर डोंगर डायरेक्ट शिकार दिसतंय की मग ही ते बाबाळ दिसते का अशी आडवी मंदिर दाखवू का मंदिर बाबाळ आडवी दिसते तर श्रीगोंदा दाखवा मला 2 किलोमीटर. एवढी बिस्किट आज आपीनं स्वयंपाक काय ती पिलीनं स्वयंपाक बनवलाय भावा बहिणीनं गोड खाणं चांगलं नसतं जेवायला बायड आजीनं सरपण चांगलं ठेवलंय की आणून ना तिला पुढे इरून टाक तुला झाला आता उजाडला आता घराची दारं लावा आणि घरात सगळ्या खाऊन पिऊन सोप्यावर बसा या पुरेचं खूप आड दुखतंय म्हणते ती मग काय करू पाय दे की हा म्हणजे मी जायला धागात. पोरीला बसायची पोझिशन बदला येत नाही बे. असं पोरीला बसायला होतं. सगळ्या गोष्टी सगळ्याला जर सांगायच्या म्हणलं ना तर यारवळे मला असं तिची ताट तर बसलं ना दहा मग माझी जास्त छान खात होती. मुली फक्त नवीन रक्ताचा चिंचन आहे का अंगात? अशा पोरीने नुसते लता 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 हल्ल्या पाहिजे नाही येत हालायला मम्मी. परपंच अजून काय म्हणतात करायच्यात नवर नाही करायचं मला. कोण करायचं ह्यांचं मी माझी खंबीर आहे. माझा जीवन उचलायला. मावशी वाणीच कशा गड बघताय आता मग मी पाटकण्यावरनं गेले होते त्यांच्या म्हणून झाली एक तर आताशी झोपेत उठली साहेब बवया तेवढ्या मला बवया ना काय बवया कोरड्या ही नसतं बघ तुला लय आवडतं सगळ्यांना नाजूक खाय म्हणतात लय.